पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 193। पूजा समाधान अतिशय वाढे शीन, हे तो जाणा तुम्ही संत, आहे बोलिली ती नीत, पाहिजे ते केले, सहज प्रसंगी घडले, तुका म्हणे माथा, पायी माझा तुम्हा संता। 4 चरणाचा अभंग आहे। अभंगात काही गोष्टी घडून जातात आणि त्याच्याबद्दल जे काही वाटतं ते संतासाठी किंवा संतापुढं बोलून दाखवलं। हा जो काही भक्त आहे तो काय करतो तर देवाची पूजा करतो। नित्योपचारातली पूजा केली असता त्याला समाधान प्राप्त होतं। पूजा काय आहे तर पूजा एक भगवंताबद्दलची अर्चना आहे। घरामध्ये देव असतात, त्या घरातल्या देवाची नित्य पूजा करायची असतेच। मंदिरातले देव असतात, मंदिरातल्या देवाची पूजा होते, पण तिथं इतर समारंभ असतात, त्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन। पण या ठिकाणी असं काही नसतं। देवाऱ्यातल्या देवाची पूजा करणं हेच आहे। पण पूजा होत असताना यथास्थित पूजा झाली, अगदी सगळं काही त्याला प्राप्त झालं, नुसते पाणी घालून देव देवाऱ्यात ठेवले असं नाही, तर फुलं मिळाली, नैवेद्य मिळाला, उदबत्ती आरती सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या, तर पूजा पूर्ण झाल्याचं समाधान असतं। समाधानाने काय केलं तर आपली पूजा पूर्ण झाली याची पावती दिली। यात काय होतं तर एकाग्रतेनं जे अंतःकरणातनं सेवा झाली त्या सेवेचं फळ म्हणजे समाधान असे। कारण ही पूजा करत असताना दुसरा काही विचार त्या ठिकाणी येत नाही, फक्त पूजेकडेच लक्ष असतं। पण होतं असं की शेवटी अंतःकरण आहे, अंतःकरणाच्या ठिकाणी पूजा केली असता भगवंताकडं मी पूजा केली, आता त्या पूजेचं मला काय, अशा तऱ्हेची मागणी आपोआप निर्माण होते। कारण काय आहे तर मनुष्याच्या ठिकाणी कामना हा अंतर्भूत भाव आहे, असतेच। आणि पूजेच्या एवढ्या ह्याच्यामध्ये कुठंतरी कामनेची जागा निर्माण होते की रोज मी इतकी नित्यनियमानं पूजा करतो, देवा माझं असं होऊ दे, असं तसं होऊ दे। म्हणजे ह्या ज्या काय कामना आहेत त्या मागण्या करणं ही अतिशयत आहे। म्हणजे अधिकाधिक तिथं काय आहे तर कामनाच वाढतात। मनुष्याला असंच आहे, कोणीही असू द्या, किती त्याला दिलं म्हणजे तो पुरं म्हणेल तर असं होतच नाही। दिलं की त्याच्या पुढचं, दिलं की त्याच्या पुढचं हेच लागतं। प्रत्येक गोष्ट काय आहे की एकटी नाही, तिला जोडीला दुसरं काहीतरी असावंच लागतं। जसे एखादा माणूस आपल्याला मुलबाळ व्हावं म्हणून देवाला म्हणतो, मुलबाळ झालं की त्याचं शिक्षण व्हावं, नोकरी लागावी, मग देवालाच मागायचं। नोकरी लागली की ह्याचं लग्न व्हावं, देवाला मागायचं। आता लग्न झालं, बायको आली, आता ह्याला मुलबाळ व्हावं, पुन्हा काय करायचं म्हणजे नातू मिळावा म्हणून देवालाच मागायचं। असं किती मागण्या, किती पण मागण्या राहतील, म्हणून त्याला अतिशय म्हटलं। आता त्याचं काय आहे, वाढे शीण हा महत्त्वाचा भाग आहे की हे जर झालं तर कुठपर्यंत मागू, असं जर त्या अंतःकरणात झालं तरच फरक पडेल, नाहीतर हा मागतच राहील।
त्याची मागणी कुठं थांबल अशातला भाग नाही. म्हणजे कुठेही झालं आणि एखाद्या ठिकाणी मनुष्याला आपण हे घ्या तुम्हाला, हे घ्या तुम्हाला म्हटलं की अजून ह्यांच्यापासून काय मिळतं याचंच माणसं पुढचा विचार करतात आणि राहतात. त्यापेक्षा पहिलंच काही नाही दिलं तर पुढं काही मागायचे नाही हे त्यात होत. पण शेवटी काय आहे, सतत मागितलं तर ज्याला मागितलंय त्यालाही शीण वाटतो आणि ह्याला जर वाटलं की कुठपर्यंत मागावं तर ह्यालाही शीण वाटेल. म्हणजे हा जो काही त्याच्या ठिकाणी उभा राहिलेला भाग आहे तो एक प्रकारे त्रासिकच आहे. त्याला वाटतं की माझं चुकतंय, मी असं का करतो म्हणून आहे. आता त्याच्याकरता काय केलं हे तो जाणा तुम्ही संत, असं का होतं माझं हे संत महात्म्यालाच विचारलं की तुम्हीच आता विचार करा, असं का होतंय माझं, असं माझ्या ठिकाणी काय होतंय. तेव्हा या संबंधित तुम्हाला विचारतो, याबद्दल तुम्हाला काय जर उपाय माहीत असेल तर तुम्ही जाणा. म्हणजे तुम्हाला यावरचा उपाय काय माहीत असेल तर माझ्या अंतःकरणाला तुम्हीच जाणलं तर तुम्ही त्यावर उपाय सांगाल. म्हणजे शेवटी कसं असतं की जी गोष्ट आपल्या बळाच्या म्हणा किंवा आपल्या शक्तीच्या बाहेरची असते तेव्हा ती देवाकडून तरी मागावं लागते, नाही तर संताकडून तरी मागावं लागते. देवाकडे मागितलं तर देवाकडून मनुष्य काय आहे की स्थावर इस्टेटीपैकीच मागेल, वस्तुलाभापैकी मागेल की असा वस्तुलाभ की तो या जगतातलं कसं आहे स्थूल दृष्टीने. पण संताकडं मागितलं तर ह्यातलं काही मागता येत नाही. संताकडं मागायचं झालं तर फक्त एकच असतं की ते म्हणजे काय आहे की संत पहिली गोष्ट आशीर्वाद देतात, दुसरी गोष्ट काय आहे की आपण जी मागणी करतो ती योग्य का अयोग्य हे शिकवतात आणि योग्य मागणी कोणती असती ते सांगतात. आता जसं देवाची पूजा केल्यावर देवापुढं आपली मनोकामना करावी असं काय करतं पूजाशास्त्र सांगतं. मग संत सांगतात की जसं वेदानं हे सांगितलं की तुमच्या पूजेमध्ये तुम्ही तुमचं जे काय असेल ते देवाला भगवंताला अर्पण करा आणि मागणी करा, पण दुसरंही सांगितलं आहे की तुमचं हित कशात आहे ते पहा. म्हणजे अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती ही माऊली, आई जसं आपल्या पोराचं वाटोळं होऊ देत नाही, चुकीचं होऊ देत नाही, तशी श्रुती म्हणजे एकांगी श्रुती ऐकून तेवढंच नसतं, सगळी ऐकावं लागते. म्हणजेच श्रुतीनं यथार्थतेनं काय सांगितलं हे फक्त संतच जाणतात. संतांनी पाहिलं की वेदाने अगोदर सांगितलं ते आम्हाला त्या वाटेवर येण्यापुरतं सांगितलं. आता वाटेवर आल्यावर पहिलं नाही, जसं शाळेत जाणाऱ्या मुलाला जात नाही म्हणले की गोळ्या द्याव्या लागतात, चॉकलेट द्यावं लागतं. आता तो कॉलेजला जायला लागला तरी त्याला द्यायचे काय चॉकलेट आणि गोळ्या. आता त्यालाच समजतं आहे की आपलं शिक्षण आहे, आपल्याला पाहिजे हे त्याला कळतं. म्हणजे तसं आता तुम्ही या वाटेवर येऊस तर वेदाने तुम्हाला काहीतरी सांगितलं, आता तुम्हाला कळालं पाहिजे आपलं हित कशात आहे. आणि हे हित कळत नाही म्हणून संत आहेत. संत आपल्याला हित सांगतात, आहे बोलिली ती नीत. तेव्हा ही नीत म्हणजेच वागण्याची रीत किंवा त्याला नियम, हे कुणी सांगितलं आहे तर शास्त्रानेच सांगितलं आहे. काय सांगितलं आहे शास्त्राने तर तुम्हाला जे कळत नाही पण चुकतंय असं वाटत असेल तर संताकडे जा, हा नियम आहे. आहे सांगितली नीत, आहे बोलिली ती नीत. हे कोण बोलले तर शास्त्रच बोलले. शास्त्राने सांगितलं की तुम्हाला वाट दाखवणारे कोण आहेत तर संत महात्मेच आहेत, संताकडे जा. म्हणून मग संत काय करतात, काय नियम आहे कसं आहे ते सांगतात. संतांनीच आपल्याला योग्य वळणावर आणलेलं असतं. आता हे कोण जातात संताकडं तर ज्यांना आपण करतोय ते चुकतंय असं वाटतं तेच. ज्यांना आपण करतो तेच योग्य वाटतं ते कशाला संताकडे जातील. त्यांची जी काय असेल तीच विचारधारा त्याच पद्धतीने चालतील. पण एवढं सगळं करायचं देवाचं आणि का मागायचं असं ज्याला वाटतं त्याला असं वाटतं की आपल्याला जे दररोजचं दिलं आहे
हे देवानीच दिले, आता ह्याच्यापेक्षा जास्त काय मागावं. म्हणजे मग त्याला विचार येतो आणि तो म्हणतो की ही मागणी चांगली नाही. असं जेव्हा होतं तेव्हा संतांची आठवण होत असते. तेव्हा संत काय सांगतात, संताकडे जावं हे त्याला वाटतं. म्हणजे हा संताकडे जाण्याचा अधिकारी आहे. एरवी संताकडे जाण्याचा अधिकारी कोण असतो, तर जो ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचा आता त्याला वैराग्य झालेलं आहे. एरवी आम्हाला जे काही प्राप्त होईल आणि ते संताच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने मिळेल म्हणून जाणारे असतात, ते चुकतातच. त्यांना हिथं हे मागायचं नसतं हे कळत नाही. आणि यांच्याकडं काय मागायचं, तर जे शास्त्र बोलतं, जी नीत सांगितली, जो नियम सांगितला आहे किंवा जी नैतिकता सांगितली ती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याप्रमाणे काय करता, आचरण करता, म्हणून ते मला सांगा. तिसऱ्या चरणात म्हणतात, पाहिजे ते केले, सहज प्रसंगी घडले. आता हे सगळं जे आहे त्याप्रमाणे सगळं करत होतो आणि हे सगळं माझ्या मनातही आलं. मग मी करत होतो त्यात आलं, सहज प्रसंगी घडले. तुम्हाला शरण यायचं जे झालं, हे शरण येणं यात काही हेतू नाही. जसं देवाची पूजा करण्यात हेतू होता की देवापासून काही मागावं, आता संताच्या भेटीला आलो तेव्हा हेतू धरलेला नाही की संताच्या आशीर्वादानं मला माझ्या घरातलं काही मिळावं म्हणून. पण सहज प्रसंगी घडले. तुमच्याकडचं येणं हे अंतःकरणानं धाव घेतल्यामुळं आलं आहे. आता जर काही असेल तर मी जे काही करतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या पुढं आलो, तुम्हाला नमस्कार केला किंवा तुम्हाला दंडवत घातला, हे पाहिजे ते केले. तुमच्या पुढं आल्यानंतर द्या द्या माझं म्हणायला असं काय तुम्ही माझ्या बांधल्यात आहेत की मला अमकं द्या, मला तमकं द्या, असं जर म्हटलं तसं कसं द्याल. म्हणून मग तुमच्या पुढं आल्यावर नतमस्तक झालंच पाहिजे. हे पाहिजे ते केले. हे कुठं सांगितलं, हेही शास्त्राने सांगितलं आहे. जसं शास्त्र संताकडे जा म्हणून सांगतं, संत तुम्हाला नैतिकता शिकवतील, तसं शास्त्र सांगतं संताकडे गेल्यावर कसं मागावं, कसं त्यांच्या पुढं जावं. मग सहज प्रसंगी घडले. आता हे सगळं काय आहे, माझ्याकडून घडलेलं आहे. आणि म्हणून आता जर असेल तर एकच आहे की तुम्हाला तुमच्यापासून तर मला हे शिकून घ्यायचं आहे, पण मला हे शिकवा असं म्हणण्या इतका माझा काय आहे की तुमच्या पुढं तुम्हाला शिकवा, म्हणजे तुम्हाला आज्ञा केली तर माझी अवज्ञा झाली, ती मी चुकीचं वागलो. संताला काय आज्ञा करायची की मला शिकवा म्हणून. तुम्हीच तुमच्या सहजतेतून शिकवाल, पण मी मागणार नाही. मग आता मी काय करेन, तर तुका म्हणे माथा पायी माझा तुम्हा सांगता. आता एकच करावं लागेल की तुमच्या चरणावर मस्तक ठेवणे, ह्याच्याशिवाय काही नाही. माथा म्हणजे मस्तक ठेवायचे. आणि कुठं ठेवायचं, तर पायी. कोणाच्या पायी, तर संताच्या पायी. संत चरणाजवळच जर मस्तक टेकवलं तर संत काय करतात, तर संतांना एक लक्षात येतं की हा जो आहे याच्या ठिकाणी दर्शन घेणे इतकं तरी अहंकार बाजूला निघालेला आहे. म्हणजे चरणावर मस्तक ठेवणारे जे कोणी असतात त्यांच्या ठिकाणचा अहंकार कमी होतो. एरवी एखाद्या माणसाला जरी कळलं की हे आहेत, ह्यांचं नाव लौकिक आहे, हे भजन पूजन करतात किंवा ह्याला सगळे लोक संत म्हणतात, पण कसं जायचं त्यांच्याकडे कळत नाही. म्हणून उगं एखाद्याला जसं आपण उभ्या उभ्या हात जोडतो तसा हात जोडायचे, नमस्कार तोंडाने म्हणायचं. हे काय संताचं दर्शन घेणं किंवा संताला शरण जाणं नाही. तर त्यांच्या चरणावर जेव्हा ठेवावं तरच आहे. म्हणजे साष्टांग हे करी दंडवत, असं जेव्हा होईल तेव्हा. म्हणून मी आता एकच करतो की तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं म्हणजेच तुम्हाला शरण आलो. आता जे काय असेल ते तुम्ही पहा, मी तुम्हाला मागणी करायची गरजच नाही. जो शरण आलाय कसं दिसतं, तर चरणावर मस्तक ठेवल्यामुळं. कारण त्याला त्याचा अहंभाव नाही. एखादा कोणाला जरी काही असेल ते दाखवलं त्यांनी त्याच्यातून की संतापुढं जायचं, पण आपण काय काय शिकलो आणि मग
ते शिकलेलं ह्यांना येतं आहे का नाही असं बघायला जात असेल तर त्याचं काय खरं आहे. तो तेवढ्यात काय माझं आता हे झालं, मग आता ते शिकल्यामुळं तेवढं मला माहिती, मग ह्याच्या पुढचं सांगा बरं. म्हणजे ह्याला माहिती आहे आणि वाचून आल्यावर आणि त्यांची घ्यायला लागल्या परीक्षा. त्यांनी सांगितलं का नाही बघतोय, त्यांनी वाचलं का नाही बघतोय. आणि ते जर म्हणलेच एखादे नाही बाबा मी नाही वाचलं, एवढं वाचलं नाही, एवढं तुम्हाला कळत नाही, हा म्हणायला तयारच. म्हणून जे कोणी येत असो किंवा नसो नम्र भावानं शरण आले तेच आहेत खरे. तेव्हा त्याची रीत दाखवली की तुका म्हणे माथा पायी माझा तुम्हा संता. तुम्हा संतांच्या पायावर माझा माथा, मी चरण ठेवतो, चरणावर मस्तक ठेवतो. असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या ठिकाणी कोणत्या अडीअडचणीत काय आपलं हिताच्या दृष्टीने अडलेलं आहे हे सांगणारे काय आहेत, संत महात्मे आहेत. आणि त्यांना अशा तऱ्हेनं शरण गेलं तरच आपण कुठं अडचणलेलं आहे हे संत त्याचा आपल्याला निवाडा करतात. आता पुढचा अभंग घेऊया. 194. स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी, झालिया शेवटी जागे लटके सकळ. वाया भाकिली करुणा मूळ पावावया शीणा, राव रंक राणा कैचे स्थानावरी आहे. सोसिले ते अंगे खरे होते नवता जागे, अनुभवही सांगे दुःखे डोळे उघडले. तुका म्हणे संती सावचित केले अंती, नाही तरी होती टाळी बैसली राहिली, टाळी बैसोनी राहिली. 4 चरणाचाच अभंग आहे पण चौकडीचा अभंग आहे. आता याच्यात जे काही आहे हे तत्त्वज्ञानाचीच गोष्ट सांगितलेली. तत्त्व कळालं तर मनुष्याच्या ठिकाणी समज वाढते, समजुतीचं लक्षण येतं आणि तरच त्याला काय आहे की काय खरं काय खोटं हे कळतं. एरवी खऱ्या खोट्याचा निवाडा आपल्या आपल्या बुद्धीने होत नाही. म्हणून मग खऱ्या खोटाचा निवाडा कोण करतं, तर जे खऱ्याच्या ठिकाणी स्थिर आहेत त्यांना कळतं. जो रोज खोटं घेऊनच हिंडतोय त्याला खरं कधी माहीतच नाही तर तो कसा करेल. जसं पुराणात कथा आहे की उपमन्यूला रोज काय व्हायचं, पिठाचं दूध मिळायचं. त्यामुळं दूध म्हणजे नेमकं काय असतं हे त्याला कशाला माहिती. जेव्हा एका मित्राच्या घरी गेला आणि चल म्हणला खेळायला, तर म्हणला थांब मला दूध प्यायचं आहे, आई अजून धार काढते. मग त्याला कळे ना, आपली आई तर वाटीत पीठ कालवून देते, आई धार काय म्हणतो. मग त्याची आई धार काढायला गाईजवळ गेली, धार काढलं, दूध आणलं, त्याला थोडंसं प्यायला दिलं आणि मग त्याला कळालं की दूध हे असं असतं, दूध तसं नसतं. आणि घरी गेल्यावर म्हणला तुझं नको दूध, मला खरं दूध काय आहे ते माहीत झालं. आई म्हणली आता काय करणार, आपल्या घरी काय गाय आहे का, कुठलं देणार. पण त्यांनी एक सांगितलं की आता खोटं कशाला, आता खरं कळालं ना. मग ज्याला खरं कळतं ते खोट्याच्या पुन्हा कसं लागल. मग खऱ्या खोट्याचा निवाडा आहे हा. खऱ्या खोट्याचा निवाडा झाला तरच आपल्याला खोटं हे कळतं. एरवी खोटं हे खोटं कळत नाही. म्हणून इथं उदाहरण दिलं की स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी. आता हे स्वप्नाबद्दल आहे. स्वप्नात कसं असतं तर जे काय आपल्याला कळतं दिसतं तिथं काय आपण जे देघे करतो ते सगळं कसं आहे, लटिक आहे, ते काही खरं नाही. पण हे कधी कळलं, जागं झाल्यावर कळलं. आता हे एक भाग झाला. दुसरा भाग सांगितला की आम्ही ज्या जागृतीत आहेत आणि ज्या विश्वासी आमचा व्यवहार चालला आहे ते सुद्धा एक स्वप्नच आहे. म्हणून मग हे सुद्धा कसं आहे, अनादी काळाचं स्वप्न आहे. आणि त्या अनादी काळाच्या स्वप्नात आत्तापर्यंत आम्ही गुंतलो होतो. म्हणून मज धरिले होते वेठी, मला त्यात गुंतून टाकलं होतं. हे खरं का खोटं हे बघणे इतकं सुद्धा माझ्या ठिकाणी काय आहे की तेव्हा ज्ञान नव्हतं. मी त्यात गुंतलो. आता कोणी गुंतवलं तर माझ्या ठिकाणी असलेल्या कर्माने गुंतवलं. कर्म मला
एक संपलं की दुसरं, एक संपलं की दुसरं. म्हणजे मग जबरदस्तीने ते कर्म करत राहिलो आणि मग त्या कर्माचे जे काही असेल, मिळालं न मिळालं ह्याचा जो काही सुखदुःखात्मक भाग आहे तोच भोगत राहिलो. हे त्या स्वप्नाने गुंतून टाकलं. झाली या शेवटी. पण कधी मग? जागे झाली या शेवटी. आता दुसऱ्या तुकड्यात जागे शब्द आलाय. मग हे वाक्य असं झालं, झाली या शेवटी जागे किंवा शेवटी जागे झाली या, असं जर झालं मग कळालं हे लटके आहे. आता त्याच्याकरता काय, कुठं जागा झाला हा? तर खरा जागा झाला तो जागृतीत नाही, परमार्थाच्या जागृतीत जागा झाला. आणि मग हे सगळं विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. मग कळाले. आत्तापर्यंत नव्हतं कळत. आत्तापर्यंत हे स्वप्नच होतं. आणि एरवीसुद्धा तुमचा आमचा अनुभवच आहे की स्वप्नकाला स्वप्न कधी खोटं वाटतं काय? जेव्हा स्वप्नाची अवस्था चालू असते तेव्हा स्वप्न खोटं नाही, तेव्हा खरंच असतं. आणि जागृतीत आल्यावर ते खोटं ठरलं. म्हणजे अवस्था बदलल्यावर. तसं जागृतीची अवस्था बदलून आम्ही पुढच्या अवस्थेत गेलो तर ही जागृती खोटी ठरल. जोपर्यंत जागृतीत आहे तोपर्यंत जागृती खरीच. जागृतीच्या पुढं जेव्हा जाऊ ज्ञान अवस्थेत, मग मात्र जागृती ही खोटी असं कळल. वाया भाकिली करुणा. आता पुढच्या तुकड्यात सांगतात की मी तिथं जे होतो की तिथं काय करत होतो, तर भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करत होतो. करुणा भाकत होते की मला ह्यातनं काढ. पण असे की ते जागृतीतलंच भाकणूक होती. मी कुठं होतो तर त्या जागृतीत. कोणत्या जागृतीत? स्वप्नरूपी जागृतीत. स्वप्नरूपी जागृतीत स्वप्नरूपी काय आहे? मी प्रातिभाषिक सत्तेत आहे. आणि त्या सत्तेत जर मी हरिनाम घेऊन देवाला हाक मारत असेल किंवा करुणा भाकत असेल तर ती पण प्रातिभाषिकच झाली. म्हणजे त्याच सत्तेप्रमाणे जर देवाला मी हाक मारत असेल तर मूळ पावावया शिणा, तेव्हा मुळाकडं कसं जाणार मी? त्यामुळं तिथं जे जे काही होत होतं ते माझं सगळं निष्कारण श्रम होत होते. कारण मी त्या स्वप्नातलाच. आणि स्वप्नातच जसं एखाद्या माणसाला स्वप्न पडलं आणि कुत्रं मागं लागलं त्याच्या, मग मोठमोठ्याने वरडायला लागला, कुत्रे ओ पळा, कुत्रे ओ पळा. आता त्याच्या शेजारचे माणसं बसून होते. हा काही बरळत नव्हता, मला कुत्रं मागं लागलं. ह्या स्वप्नात होता. जवळच्या माणसाला काय नाही. मग ते धडपडलं, कुत्रा अंगावर आल्यावर खाली पडल्यात जागा झाला. आणि त्यांना लागला वरडायला, तुम्हाला कळत नव्हतं काय माझ्या मागं कुत्रं लागलं? आम्हाला काय माहीत, माझ्या मागं लागलं, मी पडलो सुद्धा. ते म्हणजे अरे तुझ्या स्वप्नात कुत्रं, त्याला आम्ही काय करणार? म्हणजे हे बाहेरचं सगळं जरी झालं तर देवाला उपकार केल्यासारखं काय करा? तो स्वप्नातच आहेस, त्या मिथ्या जागृतीत आहेस. मूळ पावावया म्हणून जे मूळचं ब्रह्मस्वरूप आहे ते पावण्याकरता यातली करुणा भाकून काय? आता इथं कसं आहे की इथं सगळं भेद आहे. आणि जेव्हा तुम्ही मुळाकडं जाल, ब्रह्मस्वरूपाकडं जाल, तर राव रंक राणा कैचे स्थानावरी आहे. आता तिथं गेल्यावर कोण राव कोण रंक काही नाही. राव म्हणजे राजा आणि रंक म्हणजे खालचा, त्याच्या खालचा किंवा गरीब. मग असं इथं भेद नाही. भेद कुठे आहे? ह्या बाहेरच्या जागृतीरूपी असलेल्या सृष्टी रचनेत आहे. आणि तिथं गेल्यावर भेद नाही. म्हणून हे मूळ स्थान आहे. मूळ स्थानाच्या ठिकाणी काय असतं की द्वंद्व नसतं. द्वंद्वरूपी भेद जोपर्यंत आहे ते अज्ञानाचं अंग आहे. आता ते जेव्हा जाईल तेव्हा मात्र काय आहे की जे काही स्थान आहे तिथं सगळं सम दिसल. तिथं सम दिसण्या इतकं आपल्या ठिकाणी जागृती म्हणजे ज्ञान आलं पाहिजे. सोसिले ते अंगे खरे होते नव्हता जागे. तेव्हा जे जे तिथं आम्ही केलं आणि त्या कर्मामध्ये आम्हाला जी सुखदुःख लाभली ते सगळं सोसलं आणि त्याच्यात सुखात सुखी झालो, दुःखात दुःखी झालो. पण खरे होते, आम्हाला ते खरं वाटायचं, आज सुखी आज दुःखी. आणि नव्हता जागे, हिथं जागे झाल्यावर वाटलं ते काय खरंच नव्हतं. कसलं सुखीन काय.
म्हणजे स्वप्नातल्या माणसाला स्वप्नात नोटा सापडल्या, आता तिथं आनंदी, पण पुन्हा जागा झाल्यावर काय हातात आहे, नुसतं त्याला कळलं की हे स्वप्न होतं, अंतरुणातनं उठलोय आपण, नोटा नाहीत आणि काही नाहीत. म्हणजे तिथं खरं वाटलं, तिथं आनंद झाला, इथं उठल्यावर आनंदही नाही आणि काहीच नाही, कारण तो जागा झाला. मग जसं जागृतीतल्या सुखदुःखाला, देण्या घेण्याला मला बरं वाटत होतं, त्याचा परिणाम माझ्या ठिकाणी होत होता, कारण ते मला खरं वाटायचं. आता नव्हते, खरे नव्हते, त्याचं काय केलं त्याने, खरे होते आणि आता खरे नव्हते. कधी जागे, जेव्हा जागं होईल तेव्हा मात्र जोपर्यंत नाही, आणि नव्हता जागे, जोपर्यंत जागा नाही तोपर्यंत ते तुला खरंच वाटत राहील. अनुभवही सांगे दुःखे डोळे उघडले. आणि मग जो जो काही असतो, आज आमचं फार नुकसान झालं, आज आम्हाला एवढं मिळालं, हे अनुभव ज्याला त्याला सांगत येतो. आणि शेवटी काय आहे, हे सगळं खोटं आहे. कधी कळलं तर सगळ्यातलं दुःखच कळालं, मग मात्र डोळे उघडतील की काही नाही, आपण जे जे गोळा केलं ते सगळं खोट्याचा बाजार केला. त्यामुळं हे सगळं गोळा करून काय आहे, अनिक नका पडू गबाळाचे भरी. आता इतकं सगळं गबाळ गोळा करून काय केलं, हे कधी, हे सगळं गोळा केलं सुखासाठी, त्याच्यापासून दुःखच होते, असं होईल तेव्हा डोळे उघडतात. तुका म्हणे संती सावचित्त केले अंती. आता एकंदरीत हे सगळं भोगत असताना त्याच्या खरेपणाशी गुंतत गुंतत आमचा चाललेला जीवन व्यवहार, याच्यातून हे खरं नाही असं सांगणारं कोण आहेत, संत महात्मे. संतांना माहिती की खरी जागृती काय, आणि हे सगळं जे आहे हे कसं स्वप्नवत आहे. सावचित केले अंती. आता शेवटी ह्यांनी सावचित केलं, म्हणजे मनुष्याला संसारातल्या किंवा सृष्टीतल्या कितीतरी सुखदुःखाला आधी भोगावं लागतं, आणि मग तो सावध होतो. जेव्हा सावध होतो तेव्हा त्याचा अंतच आलेला असतो. म्हणजे अगदी काही जन्माला आला, पहिल्या 1 वर्षात 2 वर्षातच त्याला सगळं कळलं, असं एखादा शुकासारखा असेल, बाकी कोणी नाही. सगळे काय आहे, आले की रमतेत, आणि सगळे घरातले त्याला काय करतात, हे आपलं आहे, हे आपलं नीट ठेव, हे आपलं कुणाला देऊ नको, म्हणजे सगळं त्याला हेच शिकवतात. त्याच्यामुळं मी ह्यातनंच गुंतत गेलो. आता तुमच्यामुळं मी सावध झालो, पण आता असं आलं आहे की हे सगळं जागं झाल्यावर करायचं, तर वेळ निघून गेली ना, आता शेवटची वेळ आली. नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली. आणि मग हे सगळं झालं खरं, पण पुढं काय करावं, एकंदरीत सांगतात की जसं एखादी गोष्ट आहे आणि एखाद्याला फार चुकीचं वागलं आहे, काय त्याला कळलं नाही काय करावं काय नाही. म्हणजे जसं एक मुलगा आहे आणि ते आपला होता बाहेरच कोणाजवळ तरी शिकायला किंवा कोणाच्या तरी घरी राहिलेला, आणि परत आणलं, पण आणलं हे कोण आहेत हेच त्याला माहीत नाही. म्हणून मग जरा काय कमी पडलं की तो वरडायचा, त्यांना आडवं बोलायचा, त्यांना शिवीगाळ करायचा. आणि मग असंच, मला तिथनं का आणलं, मला हे देत नाही तुम्ही, मला तिथं ते मिळायचं, तुम्ही हे काय देत नाही म्हणून बोलायचा. आणि सगळं झाल्यावर पुन्हा कोणीतरी समजवलं, अरे तू जिथं गेलता ते पाहुण्याचं घर होतं, हे तुझं घर आहे, आणि तू ज्यांना ओरडतो ते तुझे वडील आहेत. आता आपलं चुकलं हे कळल्यावर जे गप्प बसतो त्याला त्यांनी सांगितलं टाळी बैसोनी राहिली. टाळी म्हणजे एक प्रकारे दातखीळ बसली, आता बोलायला कुठं जागा आहे. जसं ह्याने सांगितलं आहे अर्जुनानं की तुला कृष्णा म्हणून हाक मारत होतो, तुझी अवहेलना करत होतो, आत्ता कळलं तू कसा कोण आहेस मोठा ते, आता तुला माझ्याकडून किती चुकीचं बोललो मी. तसं हे सगळं आत्ता कळलं आहे. ह्याच्या आधी आपल्याला संत जरी कुठं सांगायला आले, उपदेश करायला आले, तर आम्ही हेटाळणी करायचो की काय ह्यांना असंच सांगायचं असतं, हे कुठं सोडून जायचं का आम्ही, म्हणून असं करायचं. आता मात्र कळालं, तुम्ही केलेला उपदेश कळाला, म्हणून पुढं बोलायला येईना, तोंड बंद झालं. आता सगळं काय आहे तुम्ही सांगितलेलं समजलेलं आहे, तुमचा उपदेश
अंतःकरणात ठसलेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव